हॅलो फ्रेंड्स, वेलकम इंग्लिश विथ अ रे ऑफ होप या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, इथे करत असतो आपण डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेसची प्रॅक्टिस. जे सेंटेन्सेस आपल्या डे टू डे लाईफमध्ये आवश्यक आहे आणि त्यामुळे आपण इंग्लिशमध्ये फ्लुएंट बनू शकतो, अशा वाक्यांचा मी या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आपण डे टू डे लाईफमध्ये कसा यूज करावा त्याबद्दल माहिती देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आता इथे एक वाक्य आहे, मी विचार करीत आहे. याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे, थिंकिंग म्हणजे विचार करीत. आय ॲम थिंकिंग म्हणजे मी विचार करीत आहे. आता असेच अनेक वाक्य आहे की ते आपण दिवसभरातून काय करत असतो, यूज करत असतो. जसे की आय ॲम वॉचिंग म्हणजे मी बघत आहे. तर आपण टी व्ही बघत आहे असं म्हणतो. आपण टी व्ही न्यूज बघत आहे, टी व्ही सिरियल बघत आहे. अशा प्रकारे आपण वाक्य तयार करू शकतो. फ्रेंड्स, या वाक्याचा आपण निगेटिव्हसुद्धा करू शकतो. जसं की आई आपल्या मुलाला म्हणते, तू काय करत आहे, टी व्ही बघत आहे की काय? मग मुलगा म्हणू शकतो, नो आय एम नॉट वॉचिंग टी व्ही. नाही, मी टी व्ही बघत नाही. म्हणजे आपण निगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा तयार करू शकतो. नेक्स्ट बघा, आय ॲम रायटिंग म्हणजे मी लिहित आहे. नंतर आय ॲम प्लेइंग मी खेळत आहे. नंतर आहे आय ॲम लिसनिंग मी ऐकत आहे. आपण म्युझिक ऐकतो तर म्हणू शकतो आय ॲम लिसनिंग टू म्युझिक. नंतर आहे आय ॲम नॉट कमिंग मी येत नाही. चालू वर्तमान काळ केव्हा वापरतो? जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात चालू आहे ती व्यक्त करायची असेल तर विशिष्ट फॉर्म्युला आहे. जसे की सब्जेक्ट, त्यानंतर काय घेतो आपण, हेल्पिंग वर्ब, शॉर्टमध्ये लिहिते. त्यानंतर काय घेतो आपण, हेल्पिंग वर्ब नंतर जे मेन वर्ब असते, मेन वर्ब त्याला काय लावतो, मूळ रूप क्रियापदाचं त्याला आय एन जी लावतो. त्याला काय लावतो, आय एन जी लावतो. आणि त्यानंतर काय येतो, ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट मी घेतला नाही, परंतु ऑब्जेक्टही येतो. मग कसं झालं, आय ॲम थिंकिंग असं वाक्य तयार झालं. म्हणजे मी विचार करीत आहे. की सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब म्हणजे जे सहाय्य करणारं वर्ब, त्यानंतर नॉट, त्यानंतर काय घ्यायचं, नॉट, त्यानंतर प्लस मेन वर्ब त्याला आय एन जी, त्याला आय एन जी, आणि नंतर काय घ्यावं लागेल आपल्याला, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. अशा या फॉर्म्युल्यानुसार आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतो. नंतरचं वाक्य बघा, ती काम करीत नाही. शी इजंट वर्किंग. फ्रेंड्स, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी आपली सुरू नाही असं दाखवण्यासाठी आपण इजंटचा काय केलेला आहे, या ठिकाणी वापर केलेला आहे. आता जे हेल्पिंग वर्ब असतात प्रेझेंटमध्ये कोणकोणते असतात, ॲम, इज आणि आर. ॲम इज आर हे हेल्पिंग वर्ब आहे. याला जर आपण नॉट लावलं तर आपलं निगेटिव्ह वाक्य तयार होते. जसे की इथे बघा, शी इजंट वर्किंग ती काम करीत नाही. परत एक्झाम्पल बघा, शी इज नॉट कुकिंग ती स्वयंपाक करत नाही. शी इज नॉट डान्सिंग ती नृत्य करत नाही किंवा नाचत नाही. शी इज नॉट सिंगिंग ती गाणं गात नाही. शी इज नॉट स्टडिंग ती अभ्यास करीत नाही. शी इज नॉट रायटिंग ती लिहित नाही. नेक्स्ट बघा, आम्ही इंग्रजी भाषा शिकत आहोत. आम्हीसाठी घेतलं वी, आहोत साठी घेतला आर, हे हेल्पिंग वर्ब. लर्निंग म्हणजे शिकत आहोत असा अर्थ होतो. आर लर्निंग म्हणजे शिकत आहोत. इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी भाषा. मग या ठिकाणी कसं झालं, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे हेल्पिंग वर्ब कोणकोणते असतात, ॲम, इज आणि आर, हे झाले ते हेल्पिंग वर्ब. त्यानंतर हे पॉझिटिव्ह वाक्य आहे, अफर्मेटिव्ह आहे, म्हणून आपण नॉट वापरणार नाही. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस जे मेन क्रियापद असते त्याला काय लावायचं, आय एन जी, त्यानंतर ऑब्जेक्ट.
अशा फॉर्म्युल्यानुसार जर वाक्य तयार केलं तर आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य तयार होते. त्याचे एक्झाम्पल बघा. वी आर लर्निंग, आम्ही शिकत आहोत. वी आर गोईंग, आम्ही जात आहोत. वी आर नॉट वर्किंग, आम्ही काम करत नाही आहोत. त्यानंतर वी आर वॉचिंग टी व्ही, आम्ही टी व्ही बघत आहोत. त्यानंतर आहे वी आर लिसनिंग टू म्युझिक, आम्ही म्युझिक ऐकत आहोत. तो अभ्यास करतोय. ही इज स्टडिंग, ही इज स्टडिंग. नंतरचं एक्झाम्पल, ती बोलत आहे. शी इज टॉकिंग, शी इज टॉकिंग. ते चपात्या लाटत आहेत. दे आर रोलिंग आउट द चपातीज. ते अनेक वचन आहे, मग ते साठी काय घेतलं? दे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब आर. आता दे हे अनेक वचन आहे म्हणून आर या हेल्पिंग वर्बचा उपयोग केला. आता ही क्रिया चालू आहे म्हणून क्रियापदाला काय लावलं? ING लावलं. रोलिंग आउट द चपातीज, ते चपात्या लाटत आहे. राम इज प्लेइंग, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता राम खेळत नाही असं सुद्धा आपण वाक्य तयार करू शकतो. राम इज नॉट प्लेइंग. नेक्स्ट बघा, तू नाचत आहेस. तू साठी काय घेतलं? तू साठी काय घेतलं? यू. आता यूच्या नंतर आर या हेल्पिंग वर्बचा उपयोग केला जातो आणि डान्सिंग म्हणजे क्रियापदाला ING लावलं कारण की ती क्रिया चालू आहे. म्हणजे तू नाचत आहेस. आता तू नाचत नाही तर काय होईल? यू आर नॉट डान्सिंग, यू आर नॉट डान्सिंग. अशा प्रकारे आपलं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. मी साप पाहिला आहे. या ठिकाणी माझी साप बघण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. आता ही क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग केलेला आहे. म्हणजे वर्तमान काळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल तर त्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करतो आणि त्यासाठी आपण मग हॅव, हॅज आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला कसा होतो? सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि मग ऑब्जेक्ट. या फॉर्म्युल्यानुसार वर्तमान काळात एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे तर ती इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करून आपण व्यक्त करू शकतो. आय हॅव प्लेड, मी खेळलेली आहे. आय हॅव प्लेड. त्यानंतर आय हॅव संग अ सॉन्ग, मी गाणं गायलेलं आहे. म्हणजे माझं गाणं गायण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. नेक्स्ट बघा फ्रेंड्स, आम्ही चित्रपट पाहिला आहे. आम्ही चित्रपट पाहिला आहे. आता इथे चित्रपट पाहण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून वी. आम्हीसाठी काय घेतलं? वी हॅव वॉच्ड म्हणजे पाहिलेला आहे आणि द मूवी म्हणजे काय? चित्रपट. वीच्या नंतर हॅव, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप. नेक्स्ट बघा, ते पुण्याला गेले आहेत. ते पुण्याला गेले आहेत. दे हॅव गॉन टू पुणे. दे, ते म्हणजे दे. हॅव गॉन गेलेले आहेत. टू पुणे म्हणजे पुण्याला म्हणजे. नेक्स्ट बघा, रिया हॅज टोल्ड, रियाने सांगितलेले आहे. आता रिया, रिया हे काय झालं? सब्जेक्ट. हॅज हे झालं हेल्पिंग वर्ब आणि टोल्ड हे झालं क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप. पहा फ्रेंड्स, एक टीप आहे तुमच्यासाठी. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन असेल म्हणजे एकवचनी करता असेल तर तेव्हा आपण काय करतो? हॅज आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. काय वापरतो? त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो.
नेक्स्ट बघा फ्रेंड्स, रिया हॅज टोल्ड. रियाने सांगितलेलं आहे. रियाची सांगण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे हॅज आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे टोल्ड. टेल, टोल्ड आणि टोल्ड. टेल हे V1 आहे, हे V2 आहे आणि हे V3 आहे. नेक्स्ट बघा, तिने केले आहे म्हणजे तिचं काम पूर्ण झालेलं आहे. तर या ठिकाणी तिने केले आहे. शी हॅज डन. शी हॅज डन. शी हा झाला सब्जेक्ट, त्यानंतर हॅज किंवा हॅव वापरतो आपण. इथे काय घेतलं? हॅज, कारण की सब्जेक्ट आहे आपला शी आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. आता इथे ऑब्जेक्ट घेतलेला नाही आहे. शी हॅज डन, तिने केलेलं आहे म्हणजे तिचं जे काम सांगितलेलं आहे तिचं ते करून पूर्ण झालेलं आहे. मी केले आहे, मीसाठी आय. आयच्या नंतर हॅव, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅव वापरतो आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. आता परत एक टीप आहे फ्रेंड्स, जेव्हा आय, वी, दे, यू किंवा प्लुरल नाउन म्हणजे अनेकवचनी करता असेल तर काय वापरतो आपण? प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. जसं की आय हॅव डन, मी केलेलं आहे.